हे पहा किती सुंदर असं वातावरण आहे. इथं बसून मस्तपैकी आनंद घेता येतो. आता मी आहे इथं बघा, ड्युटी करून घरी जात होतो मी. तर जाता जाता मला असं वाटलं की इथं शांत वातावरण आहे, कोणी डिस्टर्ब करायला नसणार आहे आणि लाइटिंग पण खूप चमकत होती. चला म्हणलं पाहावंच काय तर हे आहे अमृत सरोवर म्हणून नाव आहे. समोरून जर पाहिलं तर दिसल, पाठीमागून नाही दिसणार. पहा शांत वातावरण आणि इथं कोणीच नाही सध्या, मी एकटाच आहे. कारण संध्याकाळचे 8:30चा टाईम झालेला आहे आणि इकडं नाही का थोडा रेस्ट्रिक्टेड एरिया पण आहे. कारण संध्याकाळी जर हाती यायचं भीती असते. इथं हाती खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि ह्या रोडला संध्याकाळी 7च्या नंतर अलाव नाही आहे. पण मी आलो होतो, मला चला आज पाहूच जाऊन काय आहे ते. हे पहा किती मस्त आहे. हे चारी बाजूने असं फुटपाथ आहे, जेणेकरून लोक याच्यावर वॉकिंग करू शकतील आणि त्यांच्यासाठी काही डिस्टर्ब होणार नाही. रोड तर आहेच तिकडे, परंतु हे किती मस्त ठिकाण आहे बघा. बसण्यासाठी बेंच पण आहेत आणि हे चारी बाजूने आहे. जवळपास मला वाटते सांगायचं झालं तर काय म्हणता येईल, 2 ते 2.5 चक्राचा असं मोठं तलाव आहे. हे पाणी आहे मध्ये आणि ह्याचं नाव आहे अमृत सरोवर. हे पडतंय बेंगडोगी कॅन्टच्या आसपास आहे, म्हणजेच कलकत्तापासून भरपूर 550 किलोमीटर लांब आहे. नेपाळ भूटानची बॉर्डर इथून जवळ पडते, परंतु कलकत्ता लांब आहे. पण येते हे कलकत्ता स्टेटमध्ये येते, वेस्ट बंगाल. चला आता आपण जाऊ घरी, कारण भरपूर वेळ झालेला आहे. मी आलो होतो 6 वाजता बाहेर ऑफिससाठी. आता ड्युटी करून जाऊ लागलो मी घरी. तर जाता जाता म्हणलं चला एक बार पाहून घ्यावं इकडचं कसं दिसते काय नाही. तर लोक तर असतात खूप इथं, परंतु आता सध्या कोणी नाही आहे, कारण हलकी फुलकी थंडी पण लागते ना. चला आता बाय बाय.